तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं दुग्ध व्यवसायातील मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण आलेलो आहोत उच्चेगाव येथे. तर हे कर्तबगार युवा दुग्ध व्यवसायक यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. तर दादा, मला पहिलं तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. नमस्कार. सुभाष देवराव देशमुख, पूर्ण पत्ता. उंचेगाव बुजुर्ग, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. बरं. तुमचा मोबाईल नंबर. 8007 182873. बरं. तर मला सांगा, हा दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून करता? कमीत कमी 10 वर्षापासून करतो. 10 वर्षापासून. हो. बरं. तर 10 वर्षापासून सुरुवात कशी केली ती? किती म्हशी? 2 म्हशी आणल्या होत्या. 2 म्हशी का? हो. बरं. आणि आणि त्या टायमाला असं शेड वगैरे होतं का नाही, तुमचं? शेड नव्हतं, काहीच नव्हतं, उघड्यावर होतं. बरं. तर आता तुमच्याकडे जमीन किती आहे? जमीन 10 एकर आहे. 10 एकर. बरं बरं. तर मला सांगा, आता तुमच्याकडे किती म्हशी आहेत? आता 10 म्हशी आहेत. 10 म्हशी. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडील हे म्हशीचं व्यवस्थापन आणि हे बघू शकता यांनी कोबा वगैरे आणि हे शेड कशा प्रकारे केलेलं आहे याविषयी सविस्तर माहिती यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. तर आता आम्हाला सांगा, आमच्या प्रेक्षकांना एका म्हशीची माहिती घेऊ तुमच्याकडून आणि त्यानंतर सविस्तर दुसरी शेडबद्दल माहिती. तर आम्हाला सांगा, ही जी म्हैस आहे हो. ही विकत आणलेली आहे का घरची आहे? नाही, विकत आणली. विकत आणलेली आहे का? बरं ही आणली होती 5 वर्षाखाली 35,000. बरं. ही म्हसड देते 4-4 लिटर दूध. एका टायमाला 4. एका टायमाला 4 लिटर. बरं. आणि आता ही दुसरी म्हैस? ही म्हैस आणली होती 45,000ला, 2 वर्ष झाली. बरं. आता ही किती? ही देते 4.5-4.5 लिटर दूध. 4.5. बरं. आणि आता ही म्हैस? ही म्हैस आणली होती 55,000ला गेल्या वर्षी. बरं. ही म्हैस दूध देते 5.5 लिटर. बरं. आणि ही जी म्हैस आहे ही? ते म्हैशी यावर्षी आणल्या. ही यावर्षी आणल्या का? पहिल्या विकल्या मथाऱ्या आणि ते आणल्या. बरं. तर आता हे दूध देतात का गाभण? दूध देतात. दूध देतात का? हो. एक देते 3 लिटर, एक देते 2.5 लिटर. बरं. तर हे कितीला आणल्या तुम्ही? हे जोडा आणला होता आम्ही 95,000. 95,000ला. आणि ही जी म्हैस आहे ही म्हैस पहिलीच आहे आमच्या घरची. बरं. ही घरची आहे का? हो, ही घरची आहे. बरं. मग आता इथं किती झाली तुमच्या इथं? इथं झाले 5. 5 झाली का? हो. बरं. मग आता ही किती लिटर दूध देते? ही देते 3-3 लिटर दूध. 3 लिटर. हो. बरं. तर मला एक सांगा, आता तुमच्या इथं 5 इथं झाले म्हणले, हिला तुम्ही कसं काय ठेवलं? म्हणजे विकलं का नाही? काय खासियत आहे काय याच्यामध्ये? नाही, ही आमची मूळची आहे, त्याच्यामुळे ती ठेवली आम्ही. विकत घेतलेली नसल्यामुळे ती तशीच घरी ठेवली. म्हणजे घरचा तुम्हाला जिव्हाळा लागला? हां, घरचा जेव्हा लक्ष्मी आहे आमची. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, शेतकरीचा असा असतो की जो आपल्या लक्ष्मी मानतो आणि आपलं किती नुकसान जरी झालं तर ती वस्तू आपल्या घरीच ठेवतो. दुसऱ्या आपल्या उद्योजकासारखा ज्यांनी फक्त फायदा बघत नाही, त्यासाठी शेतकरी हॅशटॅग राहतो. तर मला सांगा, ही जी म्हैस आहे ही? ही 3-3 लिटर दूध देते. 3 लिटर का? ही पहिली जुन्यातलीच आहे. जुन्यातलीच आहे का? घरची. बरं बरं. आणि ही? ती म्हसड 2 वर्ष झाली आणलेली आहे. बरं. ती आणली आधी 85,000ला. 85,000ला. बरं. ती तर 5-5 लिटर दूध देते. 5 लिटर दूध देते का? बरं. तर मग आम्हाला एकंदरीत सांगा, सर्व म्हशीचं दूध तुम्ही सकाळी कितीला सुरू करता काढाय? सकाळी आम्ही 5:30ला. 5:30ला. हो. बरं. तर 5:30ला सुरू करता, तर नियोजन सकाळपासून चाऱ्याचं कसं करता? साऱ्याचं काय, आम्हाला चारा जवळच आहे. बरं. कुटार आहे, कडवळ आहे, ऊस आहे आणि या दिवसात वाडे भेटतात आम्हाला. बरं. आणि सकाळी कुटार टाकता का? सकाळी कुटार टाकतो. कुटार. पुन्हा दुधगिजर काढले की ढेप चारायची आणि पुन्हा एकदा कुटार टाकायचं. बरं. आणि पुन्हा हिरवा चारा टाकायचा. आणि सर्वाईला ढेप किती ठेवता? ढेप आता ढोराच्या हिशोबाने 2 किलो 2.5 किलो 2 किलो 2.5 किलो 2 किलो 2.5 किलो. बरं. आणि तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी हे कोबा केलेला आहे आणि हे मलमूत्र जाण्यासाठी बघू शकता कशा प्रकारे नाली काढलेली आहे. आणि हे बघू शकता इकडं हे नाल्यामध्ये असं सोडलेलं आहे, त्यामुळं सर्व इथं घाण वगैरे राहत नाही. आणि साफसफाईचं नियोजन कधी करता? सकाळी संध्याकाळी 2 टाइम. 2 टाईम. हो. बरं.
आता हे जे तुमचं शेड दिसायला मला, हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, एकदम साध्या शेडमध्ये किती नियोजन लावलेलं आहे. आणि सर्वात मोठं, आपण नवीन दुग्ध व्यवसायिक युवा तरुण जास्तीत जास्त खर्च शेडवर करायले, कारण त्यांना वाटायला की सगळं झगमगाट दिसावं. तर यांच्याकडून आपण ती एक खासियत ऐकून घेणार. हे शेड कधी बांधलंय झोपडं? हे शेड जुनं आहे, जसं जसं आवक आली असं असं शेड करायचं. आता थोडी आवक आली ते शेड केलं, बरं. आता पुन्हा शेड करायचं, इथून दुसरं एक शेड आहे, हो, करीत करीत करायचं आहे. म्हणजे एकंदरीत एकदाच नवतरुणांना काय सांगसाल? आता हे दुग्ध व्यवसायिक नवीन तरुण करायले, हो. एकदमच पैसे घालण्याच्या नादात लागायले. नाही ना, करीत करीत करावं लागेल ना. दुधाचेच पैसे काढायचे आणि त्यालाच लावायचे. बरं, तुम्ही पण तसंच केलेलं आहे. हो. बरं एकापासून सुरुवात केली, ते आता 10 वर गेलं. बरं. आणि हे कॅल्शियम आहे का? हा, कॅल्शियम आहे. बरं, ही कॅल्शियम बॉटल किती लिटर आहे? ही 25 लिटर आहे. 25 लिटर का? हो, 3800 बोलवली. 38ला. बरं, तर हे कसं देता कॅल्शियम? हे दररोज 50-50 ग्रॅम डेपीवर टाकायचं. 50-50 ग्रॅम. 50-50 ग्रॅम. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं इकडं पण कुटार आहे आणि इथं पण साधं शेड आणि इथं झोपण्याची व्यवस्था, म्हणजे सगळा ठावठिकाणा इथं. आणि यांचं दुसरं पण एक साधं शेड आहे. तर एकंदरीत तुम्ही या गोष्टी लक्षात एकंदरीत करू शकता आणि दुग्ध व्यवसाय करू शकता. पण आम्ही वगैरे वाचवलेली आहेत त्याच्यातून. तर हे बघू शकता, हे पण यांचं शेड. आणि सर्वात मोठी आणि एक दृढ गोष्ट यांची दुग्ध व्यवसायातून, की यांनी म्हैस पालन करता करता हे वघार पालन पण बघू शकता यांचं. आणि वघार पालन आपण एक सविस्तर व्हिडिओज बनवू. तर हे बघू शकता एक शेड. इथं पण यांचा शेड तुम्हाला साध्या पद्धतीचा शेड तुम्हाला दाखवतो, कारण सर्वात जास्त दुग्ध व्यवसायिक नवतरुण या गोष्टीवर जास्त खर्च करायले. तर हे बघू शकता, हे यांचं दुसरं शेड. तर इथं ढेप आहे का? हो, ढेप. बरं, हे पण वगैरे बघू शकता. ढेप आम्ही एक खट्यात आणतो, अशी चिल्लर आणत नाही. बरं. 10 क्विंटल 20 क्विंटल. मग ढेपीचा काय रेट चालू आहे? आता सध्या 2750 रुपये क्विंटल चालू आहे. 2750 रुपये हो. क्विंटल. मधात काय काय 3800 रुपये क्विंटलवर गेली, ती 2700 आली. बरं, तर या शेडला किती खर्च आला असेल तुमच्या? पुन्हा या शेलला, हां, या शेलला त्यावेळेस आता 40,000 रुपये खर्च. या शेलला आला 1 लाख रुपये खर्च. बाहेरच्या. हा, बाहेरच्या. त्या शेडला आला आहे 80,000 रुपये खर्च. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणि इथं म्हशी बांधता का? नाही, वासरच बांधतोय. म्हशी मधात घेतच नाही, 12 महिने म्हशी मधात. बरं, वगार. वगार आणि 2 बैल राहतात, ते 2 बैल मधात घेतोय. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे हे बाहेरचं नियोजन यांनी शेड केलेलं आहे. म्हशी 12 महिने इथंच राहत होता. तर एकंदरीत आमच्या प्रेक्षकांना सांगा, तुम्हाला दुधाचा हप्ता किती येते? दुधाचा हप्ता येते 45,000 रुपये. 45,000. आणि या म्हशीचा सरासरी काय फॅट लागते दुग्ध? 7075 फॅट लागते. 70 60 रुपये 65 रुपये 60 रुपये 65 रुपये भाव लागतो डेअरीलात ना? डेअरी. बरं, आणि ढेपीवर किती खर्च होत असेल एकंदरीत? ढेपीवर 10,000 रुपये खर्च होते. 10,000 रुपये. हो. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच यांची दुग्ध व्यवसायातील कथा तुमच्यासाठी प्रेरणादायी राहील. आणि अशा प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये नियोजन करण्याचा प्रयत्न करा आणि दुग्ध व्यवसायामध्ये भरारी घ्या. तर मला सांगा, याच्यामध्ये तुम्ही चाऱ्याचं नियोजन म्हणजे ऊस वगैरे आहे म्हणले? हो, ऊस आहे, कडोळ आहे, मागं गजरा आहे. तर बघू शकता हे चाऱ्याचं नियोजन सध्या इकडं, आम्हाला वाडे भेटतात. हे यांच्या शेतामध्ये कडोळ आहे आणि हे बघू शकता वाडे. अशा प्रकारे नियोजन आहे. आणि मला सांगा, हे काय कुट्टी करता काय हा, चालेल? कुट्टी करतो ना. कुट्टी करता का? बरं, कुट्टी कुठं आहे? कुट्टी तिकडे बाहेर तिकडं आहे का? बरं, तर शेतकरी मित्रांनो, तिकडं जवळ लाईट गावात, लाईट नसल्यामुळं कुट्टी यांच्याकडे ठेवली. हां, गावातली लाईट तिकडं असल्यामुळे तिथं चारा कुट्टी करतात. बरं, तर एकंदरीत सांगा, की जर समजा आपण ढेपीचं प्रमाण, कॅल्शियमचं प्रमाण थोडं कमी केलं किंवा जास्त केलं, तर दुधामध्ये काय फरक? कमी जास्त होते. म्हशी कमी जास्त होते? कमी जास्त होते. बरं, तर मग एकंदरीत सरासरी म्हशीला ढेप तुमच्या अनुभवातून, तुमच्या अंदाजातून किती किलो ठेवायला पाहिजे? 2 किलो तरी कमीत कमी ठेवायला पाहिजे. 2 किलो. एक टाईम की 2 टाईम? एक टाईम. एक टाईम का? आणि हे एक आमच्या नवतरुणांना सांगा, की म्हणजे कोण्या टायमाला ठेवावं लागेल, सकाळी की दूध संध्याकाळी? काढल्याच्या नंतर सकाळी, दूध काढल्याच्या नंतर सकाळी. संध्याकाळी, सकाळी. हो. बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं नियोजन तुम्ही करू शकता. आणि नक्कीच नवीन तरुणांनी शेतीला जोड व्यवसायामुळे दुग्ध व्यवसायात उतरू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.